अजून काय बजेटमध्ये आपल्या फायद्यासाठी सांगण्यात आलेलं आहे पाहूया टॉप 9 बातम्या। तर डाळींसाठी आत्मनिर्भरता योजना लागू, पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर यांसारख्या डाळींचं उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित। यामुळे भारताला डाळींच्या उत्पादनात स्वतःचा पुरवठा आता सुनिश्चित करता येणार। केंद्र सरकार तेलबियांची खरेदी सरकार 100% हमी भावाने करणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निर्मला सीतारमण यांची ही मोठी घोषणा। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, बहुतांश घोषणा उद्योगपतींना लाभ पोहोचवणाऱ्या शेतकरी नेते अजित नवलेंची टीका। आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन दार्जिन्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत, अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे। आजच्या अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, कृषी क्षेत्रासाठी निराशाजनक अर्थसंकल्प, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची टीका। निर्मला सीतारामन यांनी आज जो काही अर्थसंकल्प सादर केला तो शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत निराशाजनक आहे। पोकळ घोषणा याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही। 2025च्या अर्थसंकल्पात नोकरी कौशल्य निर्माण करण्यासाठी 7 घोषणा, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार, तर आयआयटी क्षेत्रात मध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जाणार। विमा क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणूक, विजा देण्याच्या पद्धतीत सुलभता आणणार, इंटरनॅशनल व्यापारासाठी भारत ट्रेड नेटची स्थापना। शेतकरी सर्वसामान्यांवरील जीएसटीच्या बोजासंदर्भात कोणताही निर्णय नाही, अर्थसंकल्पावर खासदार शाहू महाराजांची प्रतिक्रिया। मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना, केंद्र सरकार दुग्ध व्यावसायिक आणि मच्छीमारांना 5 लाखांपर्यंत कर्ज देणार। देशात 50 नवीन पर्यटन स्थळं तयार करण्यात येणार, तर भगवान गौतम बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार, केंद्रीय अर्थसंकल्पात सीतारामन यांची घोषणा।